भोकर नांदेड. भोकर तालुक्यातील रिठा परिसरात गाय चोरी करण्याच्या प्रयत्नांदरम्यान गायीवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. दिनांक 6 जून 2026 रोजी काही व्यक्तींनी गाय चोरी करण्याचा प्रयत्न केला, मात्र गाय कोणालाही जवळ येऊ देत नसल्याने तिला पकडण्यासाठी धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला आहे. या घटनेत गाय जखमी झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्याने पोलिसांकडे तक्रार दिल्याचे सांगितले जाते, मात्र तक्रार करूनही या प्रकरणात अद्याप ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. दरम्यान आता 17 ऑगस्ट 2026 रोजी शेतातील जनावरांशी संबंधित चोरीच्या घटनेचे प्रकरण समोर आले असून या दोन्ही घटनांचा परस्पर संबंध आहे का, याबाबत परिसरात चर्चा सुरू झाली आहे. नव्या प्रकरणातील कागदपत्रांमध्ये 4 संशयितांचे नावे नमूद असून शेतातील जनावरांची एकूण किंमत 4,48,000 असल्याचेही कागदपत्रात नमूद आहे. जून महिन्यात गायीवर झालेल्या कथित हल्ल्याच्या तक्रारीवर वेळेत कारवाई झाली असती तर पुढील घटना टाळता आली असती का, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून 6 जूनच्या तक्रारीवर काय कारवाई झाली याची माहिती पोलिसांनी स्पष्ट करावी आणि दोषी आढळणाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. आतापर्यंत स्टार्टिंग पासून कोणाकोणाची गाय नेलास मला खरं सांग, तुला मार ना. हा संबंध तर मी आता माझ्या मोबाईल मध्ये रिकॉर्डिंग होणार होती. रिकॉर्डिंग हा बरं ठीक आहे. आता पण किती नेलास? आता पण किती नेलास? ते जाऊ दे. आतापर्यंत कुठे एक मसान नेली मामाची ती उज्या कोण नेलंय? तू कोण आणलंय? कोण आणलंय? इब्राहिम आणलाय. व्यापारी घेतली दिवसा की संध्याकाळी आणलंय कोण म्हणायचं? रात्री म्हणजे पहिली आणि ते गाय कधी किती कवा गाय त्या मामाचीच होती. दिवसाला नेली चोरूनच नेली की? नाही इब्राहिम होता संघ. इब्राहिम नव्हतं. गाय नाईटला गेली, दिवसा गेली नाही. हा कोण होता त्याचं नाव सांग. तू गाय एक नेलास तुझ्या गाडीमध्ये? म्हैस एक नेला. म्हैस एक नेलास आता न्यायला आलता. कालची आता न्यायला आला. बरोबर बैल न्यायला आला. तुला याच्यात थांबा. तुला याच्यात म्हणजे तुला फोन करून बोलून घेणार कोण होतं? आपलं संदीप काय संदीप नाव काय त्याचं? अण्णा आम्हाला माहित नाही. तुझ्याकडे फोन कसा आला त्याचा? नाही नंबर त्याने फोन दिले नंबर त्याच्यामुळे आता दादाला तू इथून गाडी घेऊन कुठे गेला तू? इथून गाडी ज्यावेळेस तू आता आम्ही तुला गेलो बैल सोडायचं म्हणला. बैल कुठे सोडायचं म्हणलं. या टायमाला मी येणार म्हणलं. आता 2 नंबरचा आहे, तो 1 नंबरचा आहे, कोणता आहे काय नाही मला माहित नाही म्हणून एवढं म्हणून मी सांग नाही म्हणला. मुदखेडच्या मध्ये नेमकं कोणाला द्यायचं होतं तुम्हाला? आता समोर त्याला माहित असेल. त्याला व्यापारीचे नंबर आहेत मोबाईल मध्ये आहेत. तुझ्या फोन मध्ये व्यापारीचे नंबर आहेत. तुला सकाळी कॉन्टॅक्ट आला होता तुझा व्यापाऱ्याचा? आता आलं दादा समोर. रिटार्जले 3 उचललास, आजच्या 2 तिसरं होतं. 2 उचललास. आता मला सांग, आता पहिलं याच्या आधी दुसरं कुठलं? दुसरं कोणाची उचलला? दुसरं कोणा? हे बघ गावचं सांग, दुसरं कुठलंही सांग. आज रिठा येथे मागच्या काही दिवसामध्ये आपल्या रिठा, कसापूर आणि भोकर बायपास येथे अनेक जनावरे चोरीत जाण्याची अनेक तक्रारी भोकर येथे रायकोड अनेक तक्रारी भोकर येथे दाखल झाल्या. त्या अनुषंगाने अनेक FIR सुद्धा दाखल झाले, पण आरोपी हे अज्ञात असल्यामुळे कोणताही तपास लागू झाला नाही. परंतु आज रिठा येथे रिठ्यातील काही लोकांनी 2 व्यक्तींना जनावरे चोरी करताना पकडले आहे आणि त्यामध्ये रिठा येथील संदीप नावाचा आरोपी आहे. त्याला अटकसुद्धा झालेली आहे. आता आम्ही PI पल्लेवाड साहेब, API कांबळे साहेब भोकर यांच्याशी संपर्क साधून पुढील तपास ते करतील असे त्यांनी आश्वासन दिले आहे. जर पुढील तपास हा योग्य प्रकारे झाला नाही तर सर्व रस्त्यावर उतरतील याची पोलीस स्टेशन भोकर यांनी नोंद घेतली.